शैक्षणिक, क्रीडा, शेती, व्यावसायिक, राजकीय, गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल पीजी न्यूज मराठी। बार्शीच्या आनंदावर काळाची छाया। अस्मिता काटकर आत्महत्या प्रकरणात पतीसह चौघांना अटक। मुलगी झाल्याने टोमणे हुंड्यासाठी छळाचा आरोप। पती, सासू सासरे व नणंद पोलिसांच्या ताब्यात। कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरात घडलेल्या अस्मिता काटकर आत्महत्या प्रकरणात राजारामपुरी पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत पती, सासू सासरे आणि नणंद अशा चौघांना अटक केली आहे। अवघ्या महिनाभराच्या चिमुकलीच्या बारशाची तयारी सुरू असताना विवाहितेने टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे। प्राथमिक माहितीनुसार अस्मिता काटकर यांनी 12 जुलै रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। या घटनेनंतर त्यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलिसांनी पती वीरेंद्रसिंह काटकर, सासू मनीषा काटकर, सासरे आणि नणंद ऋतुजा काटकर यांच्याविरुद्ध हुंडाबळी, मानसिक व शारीरिक छळासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून चौघांनाही अटक केली। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार अस्मिताला मुलगी झाल्यानंतर सासरच्या मंडळींकडून सातत्याने टोमणे मारले जात होते। लग्नात नाचली नाही, माहेरून हुंडा आणावा, तसेच बारशाच्या खर्चासाठी पैसे आणावेत असा सतत तगादा लावून तिचा मानसिक छळ करण्यात येत असल्याचा आरोप आहे। फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे सासूला मासाहेब, सासऱ्याला आबासाहेब, नंदेला राणीसाहेब आणि पतीला सरकार म्हणण्यास भाग पाडणे, तसेच विविध कारणावरून अपमानास्पद वागणूक देत आर्थिक मागण्या करणे अशा प्रकारचा छळ सुरू असल्याचेही समोर आले आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत राजारामपुरी पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत चौघा आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे हुंडाबळी आणि महिलांवरील कौटुंबिक अत्याचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पीजी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।